तुम्हालासुद्धा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलवर मी एक अष्टविनायक यात्रा अगोदर एक ट्रिप केली होती, सोलो ट्रिप 25 दिवसाची, जी मी सुरू केली होती ऋषिकेशपासून. त्यानंतर मी गेलो हरिद्वारवरून मसुरीवरून नैनितालच्या जवळ एक जागा आहे जॉलीकट म्हणून. तिकडे तर मी एक ओल्ड कुमावनी हाऊस असतं तिथे थांबलो होतो आणि तिकडून बजेटमध्ये. तिकडून गेलो मी धारचूला जे इंडिया नेपाळ बॉर्डर आहे. आणि त्यानंतर मी गेलो लखनौवरून अयोध्यावरून बनारस. हा 25 दिवसाचा मी ट्रिप केली होती. तर तुम्हालासुद्धा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन या सर्व व्हिडिओ बघा, ज्यामध्ये मी नवीन जागा एक्सप्लोर केल्यात आणि त्या बजेटमध्ये कसं फिरायचं आणि कसं बुकिंग करायचं हे सर्व सांगितलं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. शुभ सकाळ मित्रांनो. आज आपला अष्टविनायकचा 4था दिवस आणि शेवटचा गणपती बाकी आहे फक्त दर्शन घ्यायचं, ते म्हणजे लेण्याद्रीचं. काल तिथे उजरला थांबलो होतो आणि लेण्याद्रीच्या अर्ध्या वाट्यावर जाऊन रिटर्न आलो, कारण की संध्याकाळी तिथे 6 वाजता बंद होतं असं ऐकलेलं. आता आपण लेण्याद्रीला जाऊया. लेण्याद्रीचं गणपतीचं दर्शन घेऊन इकडून मुंबईला, इथून कल्याण जवळ आहे, 110 किलोमीटर कल्याण आहे. पुण्याला न जाता मी इथून कल्याणला जाईन. जसा प्लॅन केला होता तसं काय अष्टविनायक दर्शन करता आलं नाही, जसं शास्त्राचं पद्धत आपण सुरुवात केली होती, कारण की ते खूप उलटं होतं आणि जवळजवळ 5 दिवस तरी लागले असते मिनिमम. तसं काही करता आलं नाही ते. मग शेवटचे 4 गणपती होते ते लागोपाठ पुण्यातच होते, ते गेले, तरी पण 1.5 दिवस लागला. आता आपण इकडून म्हणजे 4था गणपती, 5वा गणपती, 4 गणपती पहिले झाले. मोरगाव सिद्धटेक पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आपला रायगडचे आपले दोन्ही, आणि त्याच्यानंतर लेण्याद्री करायचं असतं. पण ते खूप लांब होतं म्हणून मी तिथल्या जवळचे थेऊरनंतर लेण्याद्री करायचं होतं. पण मग ते उलटं होणार होतं म्हणून मी थेऊरनंतर परत रांजणगाव गेलो, महागणपती गेलो आणि इथे आलो. आता इकडून आपण मुंबईला जाऊया. पब्लिक ट्रान्सपोर्टने करणं थोडं कठीणच आहे. शास्त्राच्या पद्धतीचे बोलतो आपण की अष्टविनायक यात्रा करायची. कालच माझी इतकं म्हणजे हे झालं की 5 लीप बदलत इथपर्यंत पोचलं. ते पूर्ण करायला थोडं असं कठीण आहे. प्रायव्हेट म्हणजे स्वतःची व्हेकल असेल तर ते होऊ शकतं माझ्यामध्ये. ते पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करून होईल, पण प्रत्येक दिवसाला 2 गणपती असं करत 4 ते 5 दिवसाचा पूर्ण ती जर्नी होईल. ठीक आहे, आता आपण जाऊ. सकाळचे 6:30 वाजले. मस्त इथे गार हवा आहे, एकदम शांतता आहे. तर लेण्याद्री थोडा वर चढायचं आहे, तिकडे जाऊन दर्शन घेऊया आणि मुंबईसाठी निघूया. लेण्याद्री फाटा तिथपर्यंत आलो. आता इकडून 2 किलोमीटर अजून आतमध्ये चालत जायचं आहे. लगेच होईल दर्शन. तिकडून आपण मुंबईसाठी रवाना होऊ. आता आपण पोचलो आहे गणपती मंदिराजवळ. आता इथून वर 300 जवळ पायऱ्या आहेत, 300-350. हळूहळू चढूया. इथून दिसतंय खालून त्या गुफा आहेत, त्या दिसत आहेत, म्हणजे जास्त वर नाही आहे आणि व्यवस्थित पायऱ्या बांधून ठेवले. तर याला इथे एंट्री आहे, एंट्री फीज घेतात 25 रुपये पर पर्सन एंट्री फीज आहे.
आता लगेच वर आलो. वरून गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आता जरा इथे ज्या गुफा आहेत त्या जरा फिरून बघूया काय काय आपल्याला बघायला भेटतंय. आणि हा टॉप व्ह्यू आहे. वरतून असा कसे दिसतो जुन्नर. या गणपतीचं दर्शन घेऊन आपण आपली अष्टनाग यात्रा पूर्ण केली आहे. जशी करायची होती तशी तर झाली नाही, पण अष्टनाग 8 गणपतीचं दर्शन घेतलं. बघू नेक्स्ट टाइम जमलं तर करू आपण. आता इथून आपण जाऊया मुंबईला डायरेक्ट. अष्टनागचे 8 गणपती 4 दिवसात मी केलेत. कदाचित थोडा प्लॅनिंग अजून व्यवस्थित केला असता तर 3 दिवसात पण झाले असते. तर माझा हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.